नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर मुंबईचे अनिल महाजन यांनी त्यांच्या घरटं या कथेतून मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. गरीब घरचा कोणी विद्यार्थी आलाच तर त्याची राहायची सोय व्हावी म्हणून मागच्या बाजूला बांधलेली छोटी खोली 6 महिन्यांपासून रिकामी पडून होती. चिमण्यांची नजर ज्वारी नाचणीचा दाणा जसा शोधत असते तशी माझी नजर विद्यार्थी शोधत होती. ह्यावर्षी शाळेत गावातलीच मुलं होती. सगळ्यांची आपापली घरटी होती. माझ्याकडे येणार तरी कोण? मास्तर आहात का? रविवार पहाट होती. मागच्या अंगणाची साफसफाई करत होतो. कोण आहे? मी आहे पांडुरंग. या आता इकडे मास्तर. पांडुरंग? आलो. तुझं दर्शन आपसूक होतंय. आलो. मास्तर, हा पोरगा बघा त्याच्याकडे जाग्या डोळ्यांनी. मास्तर, माझ्या झोपडीबाहेर बसून होता. फांदीसारखं अंग वाकडं तिकडं झालं होतं. गरम पाणी टाकलं अंगावर तेव्हा झालाय सरळ. शाळेसाठी आलाय म्हणतोय. शाळेसाठी आलाय? छान, ये. पांडुरंगाजवळ उभ्या असलेल्या मुलाला मी विचारलं, नाव काय? आधी विचारपूस करायला हवी होती असं नंतर वाटून गेलं. मुलगा छान वाटला. डोळ्यान इतकी माणसाकडे हुशारी असती तर माणसं अशी का दुर्लक्षित राहिली असती? वासुदेव. वासुदेव? वा, छानच नाव आहे. ये पांडुरंग, तू पण ये. चहा ठेवतो. पोळी खाशील ना? ये. चहा घेऊन झाल्यावर पांडुरंग निघाला. पाया पडला. देव तो माझ्या का पाया पडतो मला नाही कळायचं. गुरुजी, आता हा तुमच्या पंखाखाली आहे. बघा, निघतो मी. ही माणसं म्हणायला अशिक्षित, पण बोलतात किती छान. पंखाखाली. वासुदेव, ये इकडे. ही बघ, ही खोली आजपासून तुझी. खोलीसमोरचं अंगण पण तुझं. मला घर आणि परिसर स्वच्छ ठेवायची वाईट सवय लागली आहे. 6 महिन्यांपासून खोली रिकामी आहे. पण माहिती आहे, रोज साफसूफ करून ठेवतो. त्या कोपऱ्यात माठ आहे, बादली पण आहे. बाहेरच आड आहे. आंघोळीचं पाणी आडात जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. काही हवं असेल तर मागून घे. अरे, असं अस्वस्थ कायस? गुरुजी, माझ्याकडे भाडं देण्यासाठी पैसे नाहीत. भाडं? आहे तर. अरे, या फुलाझाडांची काळजी व्हायची. आणि तो तिकडे रांजण दिसतोय ना, तो भरून ठेवायचा. आता सांग, कोणत्या वर्गात प्रवेश हवाय तुला? 7वी. म्हणजे मग 4 वर्ष आहेस की इथे. राहा आरामात. आता थोडा वेळ आराम कर. तुला चादर सतरंजी आणून देतो. जेवणाचं काय? मी वरण भात खाणार आहे. तुला चालेल? गुरुजी, मी छान स्वयंपाक करतो. खरंच? अरे मग काय, आजपासून आपल्या दोघांचं जेवण बनवायची जिम्मेदारी तुझी. ठरलं, आलोच मी. ही चादर सतरंजी, छानपैकी झोप काढ. जेवण उत्तमच आहे हो. घरी कोण कोण आहे तुझ्या? कुणी नाही, एकटा आहे मी. वासुदेव कधी का एकटा असतोय? असू दे, पण आता आजपासून मी आहे. हं. वासुदेव आला ना, त्या गोष्टीला वर्ष झालं. कसे दिवस गेले नाही समजलं. घरी परतायचो ते घरासाठी. आता घरात राहणारा वासुदेव घरी परतण्याचं कारण बनला. तो आल्यापासून बाग पण सतत फुललेली असायची. उशिरा का होईना, माझ्या आयुष्यानं मोहर धरल्याचा आनंद नक्की होता. वासुदेवचं 8वी पूर्ण झालं आणि मी सेवेतून बाहेर पडलो, निवृत्त झालो. सांगलीला शशीताईकडे जाऊन राहायची अनेक वर्षांची इच्छा अशी पूर्ण होणार होती. ताई एकटी 70 ओलांडून पुढं गेलेली. एक मुलगा परदेशात स्थायिक झालेला. मोठं घर.
तिच्या म्हातारपणात माझी साथ तिला होईल असं वाटत होतं. मोठ्या कष्टानं बांधलेलं माझं छोटं घर वासुदेवच्या नावे करण्याचा विचार खूप आधी पक्का झाला होता. सामान बांधून झाल्यावर त्याला सांगायचं ठरवलं होतं. गुरुजी, मला नकोय काही. एक सांगू? 4-6 दिवसांसाठीच जा तुमच्या ताईकडे. पण काय? सांग, ऐकायचंय मला. इथे यायच्या आधी मी ज्या आश्रमशाळेत होतो तिथले गुरुजी सांगायचे, रक्ताची नाती वाहती ठेवायची असतील तर जेवण एकत्र पण घरं वेगवेगळी असावीत. वासुदेव म्हणाला, खरंय तुझ्या गुरुजींचं. करायचं काय, ताई एकटी असते. म्हातारपणी मागे लागणारी दुखणी पाठीशी आहेत. वाटतं लहानपणी तिनं खूप केलंय माझं. आता गुरुजी, काही दिवस राहून परत या. घर मला नकोय. हो, काही दिवसांनं तिथंच राहावंसं वाटलं ना तर बघूया. वासुदेव म्हणाला. माझं काही एकट्यानं ऐकलं नाही. ताईकडे आलो. तब्येत एकदम ठणठणीत झाली. रोज वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालणारी ताईची स्वयंपाकीण कुसुम आणि चहा नाश्त्याचे लाड पुरवणारा भालू. आठवडा कसा गेला काही कळलंच नाही. राजा, जाणारेस कधी? ताईने विचारलं. जाणार आहे? ताई, मी इथे राहायचा विचार करून आलोय. तू एकटी असतेस ना, तुझी देखभाल. मला देखभालीची काही गरज नाही आहे. बघतोयस ना, भालू आणि कुसुम 24 तास सेवेत असतात. इथे राहशील मग तुझ्या घराचं काय? घराचं? अगं सांगायचं राहून गेलं. माझ्याकडे एक विद्यार्थी राहायला असतो. तुला माहिती आहे, 2 वर्षापूर्वी वासुदेव नावाचा विद्यार्थी आलाय. अनाथ आहे. मोठा गोड आहे. घर त्याच्या नावे करायचा विचार आहे. पण माहिती आहे ताई, त्याला घर नको आहे. अगं, घर अनाथपोराच्या नावे करणार आहेस? तुझा भाचा तो काय मेलाय होय? घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. आणि काय रे, माझी काळजी वाटते म्हणतोस आणि मग असे काही निर्णय एकट्यानं घेतोस? अरुण अमेरिकेत असला म्हणून काय झालं? घरदार मग कुठेही असो, कुणाला नको असेल होय? संध्याकाळी मंदिराच्या पारावर बसलो. वासुदेव पुढ्यात आहे असं वाटलं. 60 ओलांडून पुढे आलो होतो तरी आयुष्य नावाच्या साटोरीत कुठलं म्हणून सारण असतं मला का कळलं नसावं? वासुदेव 12-13चाच. पण काल परवा ज्या गोष्टी त्यानं मला सांगितल्या त्या आठवून माझा घसा भरून आला. प्रसाद, कुणीतरी आवाज दिला. मागे वळून पाहिलं तर पुजारी. जेवणावर इच्छा नव्हती. कुसुमला सांगून खोलीत परतलो. बाहेर काढलेले कपडे पेटीत बंद केले. रात्र अशीच गेली. इथे राहायला आलायस? किती छान. राहा ना मग, मला ना बरंच वाटेल असं ताई म्हणेल असं मला का म्हणून वाटलं. भालूनं दिलेला चहा प्यायलो. पेटी पिशवी उचलून ताईच्या खोलीत गेलो. आशीर्वाद दे म्हणालो खरा, पण आशीर्वाद कशासाठी मागितला होता मी? निघालास? काळजी घे. भालू टांगा घेऊन आला. टांग्यात बसलो. ताईचा मोठा वाडा पहिल्या वळणात गेला. वळण मुलाचं काम करतात. नको ते डोळ्याआड करतात आणि कधी हवं ते डोळ्यासमोर आणून उभं करतात. गुरुजी आलात? चहा ठेवतो. गुरुजी आधी इकडे या. वासुदेवाबरोबर मागच्या अंगणात गेलो. काही दिवसांपूर्वी पांडुरंगानं कुठून तरी गुलाब कलम आणून मातीत टोचलं होतं. तिथे आता डेरेदार झाड होतं आणि त्या झाडाला केशरी रंगाचे असंख्य गुलाबाची फुलं लागली होती. भात आमटी जेवलो. शांत झोपलो. रक्ताच्या नात्यांना वाहतं ठेवायचं असेल तर जेवण एकत्र, पण घरं वेगळी असावी. वासुदेवानं सांगितलेली ही मोलाची गोष्ट कानाच्या खोलीत अजूनही फिरतच होती. श्रोते हो, या गोष्टीवरून बोध एवढाच घ्यायचा की नाती रक्ताची असली तरी प्रत्येक नात्याची एक जागा ठरलेली असते आणि त्या जागेवरच ते नातं
योग्य ठरतं. म्हणून कधीकधी रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा फार भावनिक न होता प्रॅक्टिकली विचार करून निर्णय घेता येणं हे फार महत्त्वाचं असतं. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.